ग्रीष्मा 11 एसएससी मोठीजुई संघाचे बॅट्समन दाखल होताना पाहायला मिळतात स्क्रीनवरती आपण. अर्थातच जीवित म्हात्रे यांना पाहत आहे आणि त्याच्या सोबतीला ऍज अ कॅप्टन टीमचा लीडर सर सेनापती सूरज पाटील दाखल झाल्या. प्रारंभ आणि करूया शुभारंभ. 8वा दिवस, 8व्या दिवसामधील दुसरं सत्र जिथे काढायचे तब्बल 71 धावा. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. बॉलिंग ट्रॅक वरती अंगद पाटीलला आपण पाहत आहे. इनामपुरी या गावातून आपल्या नावाची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा असा खेळाडू आहे ज्यानं आपल्या बॉलिंगची ताकद नेहमीच फलंदाजांच्या विरोधात दाखवली. पहिलाच बॉल. उरण तालुक्याचा असा खेळाडू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ज्यानं रायगड ठाण्याच्या मॅच मध्ये विक्रम केला आणि तो विक्रम न विसरण्यासारखाच राहिलाय. तो जीवित म्हात्रे मुलेखंड गावचा सितारा. पहिला बॉल त्याच्या विरोधात निर्धाव आलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी वरच्या भागाला लागला. हवं तितकं कनेक्शन नव्हतं. खेळायचं होतं लॉंग ऑनला पण टू मिड ऑफ मध्येच बॉल राहिला. रन्स मिळाले. एक सिंगल. जीवित यांनी खातं ओपन केलं. आज देखील चांगले आयकॉन खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. अर्थातच प्रीतम बारी यांना देखील आपण आज खेळताना पाहत आहे. त्याचबरोबर मिस्टर कन्सिस्टन्सी, सातत्य क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी राखलंय त्या अर्थातच रजत मुंडे देखील खेळतायत या मॅच मध्ये. मजा येईल सामन्याला. चेस चांगलीच मोठी आहे जिथे सूरज पाटील सध्या स्ट्राईक एंड वरती दाखल झालेत. अंगद तयार. राऊंड द विकेटनं पुढचा बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटला बॉल लागला आणि थेट स्टंप वरती निशाणा साधत असताना पहिली गोल्डन विकेट. फलंदाज सूरज कर्णधार भोपलाही फोडू शकला नाहीये. पहिल्याच बॉल वरती बाद. पहिलाच बॉल सूरजचा आणि सूरज पहिल्याच बॉल वरती बाद झाला. फार मोठी स्वप्न घेऊन तो या स्पर्धेमध्ये उतरलाय पण तो पहिला बॉल त्याच्या विपरीतच राहिलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्याला क्रीडांगण सोडावं लागले. फार मोठी विकेट. साऱ्यांनाच ठाऊक आहे सूरजची आक्रमकता, सूरजचा तडाखेबाज खेळ आणि जेव्हा जेव्हा सूरज खेळलाय तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धी संघांच्या विरोधात हाहाकार त्यानं माजवलाय. परंतु आज या स्पर्धेमध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पहिली सुरुवात त्याची अगदी नकारात्मकच झाली असंच म्हणूया. पहिल्याच बॉलवरती सूरज बाद. कौतुक करूया अंगद यांचं देखील. चांगल्या पद्धतीचा बॉल त्यांनी रिलीज केला. बाहेर वळवला बॉल. टर्न जास्त प्रमाणात ओळखू शकले नव्हते लाईनला, गतीला आणि त्यामुळेच विकेट घेण्यामध्ये यश मिळवलंय. नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात. सतीश मिसाल येथील नवीन खेळाडू सतीश मिसाल जे चिंचपाड्याचे आहेत ते दाखल झालेत. अगदी एक चांगल्या दर्जाची बॅटिंगसाठी ते देखील ओळखले जातात परंतु आता परिस्थितीनुसार त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. क्रिकेटचं सूत्र हेच आहे. तुम्हाला विकेट्स राखून खेळणं, धावांचा पाठलाग करणं आता गरजेचं राहील. समोर जीवित म्हात्रे आणि सध्या आपण बॅट्समन पाहतोय सतीश मिसाल यांना. अंगद यांचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. जोरदार अपील. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. तिकडे डायरेक्ट हिट घडलाय. इथे घडलंय काय? रिफर करण्यात आलाय आणि पंचांनी नो बॉलचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर रिफर रनआउटच्या विकेटसाठी करण्यात आलाय. या बॉलवरती घडलंय काय? अंगद पाटील यांची गोलंदाजी आपण सध्या पाहताय. डे नाईट स्पर्धा हाईट फॅक्टरसाठी देखील रिव्ह्यू करण्यात आला. बॅटिंग करणार फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. चला सर्वप्रथम आपण बीमर चेक करूया जो डाऊट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि त्याची पडताळणी केली जाईल. 71चा पाठलाग ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाला पूर्ण करायचं आहे. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण या स्पर्धेमध्ये चांगलंच कार्य करताना पाहायला मिळाले. पंचांचा इशाराला इट्स नो बॉल आणि खेळाडू धावबाद. दुसऱ्या एंडकडे डेंजर एंडकडे विकेट मिळाली आणि रनआउटचीच विकेट मिळणार होती कारण नो बॉल होता आणि तिथे डायरेक्ट हिट साधला. दुसरा धक्का लागला. फलंदाज धावबाद.
अशी सुरुवात अपेक्षित होती तशी मुलीच घडली नाहीये. पहिल्या बॉलवरती जीवित यांच्या बॅटमधून रन्स आल्या, त्याच्यानंतर एक सिंगल आणि जसे सूरज दाखल झाले स्ट्राईक वरती त्यांची विकेट. तदनंतर पुढच्या बॉलवरती अनिकेत कोहलीचा डायरेक्ट थ्रो थेट स्टंप वरती निशाणा साधलाय आणि दुसरा धक्का दिलाय. अर्थातच ग्रीष्मा 11 मोठी जी संघाला सुमित पाटील दाखल झालेत. पारगावचे खेळाडू आहेत आणि दापोलीचे खेळाडू आहेत जे मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होताना पाहायला मिळतात. अंगदचा बॉल लोअर फुलटॉस खाली राहत आहेत बॉल आणि सध्या अंगदच्या विरोधात धावा जमा करणं कठीणच बनलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे धावांसाठी थोडंसं टेन्शन दिलंय. चांगली बॉलिंग करतायत अंगद. अनेक वेळा रायगड ठाणे अनेक वेळा पनवेल तालुक्यामधील विविध स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आज आयकॉन देखील अंगद चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालेत. इनामपुरीच्या अनेक पाठीराख्यांचं लक्ष आज अंगदच्या कामगिरीकडे असणाऱ्या सध्या चांगली बॉलिंग करतायत अंगद. आणि टू स्ट्राईक एंड वरती सध्या सुमित पाटील दाखल झालेत. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सुमित पाटील यांना आपण पाहता. फार लवकरात लवकर यावं लागलं सुमित यांना. 2 विकेट लवकर पडल्या. सुमित तयार. अंगद यांचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याची क्षमता आणि तेच पाहायला मिळालं. बाहेरच्या दिशेने बॉल वळवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. चांगला बॉल अँगल क्रिएट करतायत. अगदी राऊंड द विकेटनं बॉलिंग करतायत जेणेकरून चान्स देणार नाहीयेत. यॉर्कर फेकण्याचा मगाशी प्रयत्न त्यांचा राहिला. आता थोडासा दूर ठेवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आता आतमध्ये आला बॉल. पहिल्या षटकाचा खेळ विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये चांगलाच रंगताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती अंगद यांनी धावा खर्च केल्यात अवघ्या 3. या ओव्हरमध्ये विकेट आल्या 2. पहिल्या षटकाचा खेळ जिंकलाय अर्थातच GS गरत ओवले बंगारपाडा संघाच्या नावावरती. 2 बाद 3 धावा. एकाहत्तर धावांचा पाठलाग करतात आणि सध्या 3 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात जीवित खेळतात. 3 बॉलमध्ये 2 रन्स. सुमित पाटील जे 2 बॉल खेळलेत एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाहीये. GS गरत ओवळे बंगारपाडा संघाचे संघ मालक देखील या कामगिरीवरती खुश असणार आहेत. धर्मा मुंगाजी कांचन गरत संतोष दमडे यांना आपण संघ मालक म्हणून पाहतो. आणि कर्णधाराच्या भूमिकेमध्ये अजित मुंगाजी जे सध्या लीड करतायत ओवळे बंगारपाडा टीमला. ग्रीष्मा 11 SSC मोठी जी टीम मयूर शेठ पाटील यांचा संघ आहे. अतिश गावंड यांचा हा संघ खेळताना आपण पाहतोय. सूरज पाटील टीमचे कर्णधार. प्रीतम बारी धाकटी डहाणूचे आहेत जे आज आयकॉन संपूर्ण भारत टेनिस क्रिकेट विश्वामधील प्रीतम बारी आज आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सुशांत. पहिला बॉल सुशांत यांचा समोर मारलाय ऑन साइडला. जीवित मात्रेच्या बॅटमधून आलाय पहिला उत्तुंग असा षटकार. पहिला षटकार दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. मगाशी फक्त 3 धावांचं षटक पाहायला मिळालं पण टू हा फुल टॉस जीवित सोडणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. लांब लचक षटकार मारण्याची धमक आणि नेहमीच हार्ड हिटिंग पॉवर जनरेट करणारा खेळाडू जीवित बॅटिंग करतायत. चांगली फटकेबाजी. कमी गतीचा बॉल लवकर पिक केलाय. डिपिट विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब फटका. जीवित मात्रे नाही कुणाला भीत रे. आणखीन एक षटकार. सुरुवातीला धावा बनत नव्हत्या परंतु जीवित थांबतात आणि त्याच्यानंतर धावांचा वेग वाढवतात हे साऱ्यांना ठाऊक आहे आणि ते पाहायला मिळालं. 2 षटकार लगातार टीम मीटिंग करण्यास भाग पडल्या. 2 षटकाराने टेन्शन वाढवलंय. जीवित यांची चांगली बॅटिंग हेच सांगतायत. जीवित विस्ता दिवा नाही मावळता सूर्य आहे. झुकवून काल रात्रीला उद्या नव्याने उगवेन. सुरुवात थोडीशी डगमगताना पाहायला मिळाली. रन्स आल्या नव्हत्या सुरुवातीला परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ताबडतोब बॅटिंग. 2 षटकार 15 धावा स्कोरबोर्ड वरती. आता 56ची आवश्यकता येणार आहे 28 बॉल मध्ये. 28 बॉल 56ची आवश्यकता. तिसरा येईल का. उंच गेलाय. लांबी 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 देखील पडले जास्त. 6 6 6. जीवित मात्रेची कडक बॅटिंग पहा. 3 लगातार षटकार.
6वे खेळाडू ठरले जीवित मात्रे, ज्यांनी 3 बॉल मध्ये लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. 6 बॉल मध्ये 6 षटकार, 6 बॉल मध्ये 6 चौकार मारणाऱ्या खेळाडूंना देखील पारितोषिक आहे. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब, या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार, 6 बॉल 6 चौकार, 6 विकेटसाठी 3006 रुपयाचं आर्थिक पारितोषिक दिलं जातं खेळाडूंना. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 3 षटकार मारलेत. कदाचित कॅच व्हायला हवा होता, चान्स होता. जीवित थांबून राहिले, पाहत राहिले बॉलकडे कुठे चाललाय, परंतु तिकडे 6च मिळाल्या. 3 बॉल मध्ये 3 षटकार, सध्या 6चा पाठ करण्यास भाग पडल्या. या स्पर्धेचे डॅशिंग आयोजक सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन, ज्यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा आपण पाहताय. संतोष शेठ पाटील साहेब, स्वागत आहे आपलं. ओ इथे बॉल, धावा धावा बनत आहेत. विकेट किपर चाणक्य वृत्ती दाखवू शकले नाहीयेत, त्यांना बीट करून बॉल निघाला सीमा पार. नशिबाचा चौकार बॅटच्या साहाय्यानं जीवित यांना मिळतात आणखीन 4 चौकार. संतोष मामांचा स्टेजवर स्पर्धेचे आयोजक संतोष शेठ पाटील साहेब यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत करणार आहे संगीत. संतोष शेठ पाटील साहेब यांचं आगमन आपण पाहताय मंचावरती. तो मैदानाच्या आतमध्ये 22 निघाल्यात, अवघ्या 4 बॉल मध्ये 22 आल्या. आपल्या आता दबाव चांगलाच वाढलाय. आडव्या बॅटनं बैठक स्ट्रोक, थांबेल ते नाव जीवित नाहीये. मुलेखंड गावचा सितारा, उरणची शान जीवित मात्र ठोकतोय आणखीन एक षटकार. ओव्हरमध्ये 3 आल्या, त्याच्यानंतर डावाचं स्वरूपच बदलून टाकलं. 4 षटकार 1 चौकार, तब्बल जवळजवळ 28 धावा 5 बॉल मध्ये मोजल्यात. ही खासियत आहे जीवित यांची. हा दरारा राहिलाय अनेक वर्ष क्रिकेटमध्ये. टॅलेंट, कौशल्यता, गुणवत्ता ठासून भरले आणि ते सिद्ध करत असताना जीवित मात्र वही इंसान रेकॉर्ड तोडताय जिसके रगों में खून नहीं जुनून दौड़ताय. मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष, जी बॅटिंग त्याच्या फॅन्सला हवी होती ती करतायत जीवित. 8 बॉल मध्ये 30 काढल्यात. ओ आता बॉल लाईन चेक केले, पंच सांगतायत थोडेसे शफल झाले, बॅट्समन बाहेर चालला. हा इशारा पंचांनी दिला. शेवटचा बॉल चांगला पडला, तिथे डॉट बॉल आला, परंतु हे षटक तब्बल 28 धावांचं राहिलंय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई संघाच्या 2 बाद 31 येणाऱ्या 24 बॉल मध्ये 40ची आवश्यकता. विकेट पडल्या 2, परंतु या गोष्टीला देखील आपण ओळखूया की प्रीतम बारी यांची विकेट त्यांनी राखून ठेवली. अनेक टीमचे कर्णधार ही भूमिका बजावतात की 1-2 विकेट पडल्यानंतर लगेच आपल्या आयकॉनला मैदानामध्ये पाठवतात, परंतु आज प्रीतम बारीला थांबवून ठेवलंय. सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे सर्व मयूर शेठ पाटील साहेब यांचा वाढदिवस, त्याच्यानंतर त्यांनी घेतलेली BMW कार जी सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय. मयूर शेठ पाटील साहेब जे ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे मालक आहेत. मयूर शेठ साहेबांना देखील आम्ही विनंती करतो, साहेब या आपण मंचावरती, ज्यांनी संघ पुरस्कृत केलाय. मयूर पाटील आयोजक आहे साऱ्यात एक नंबर, साऱ्या उरण तालुक्यात गाजतय ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक. नवदीप पाटीलचं आयोजन येती बघा या ग्राउंड वर. या उरण तालुक्यात नाईटची स्पर्धा आहे टॉप लेवल. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 31 धावा. सध्या मयूर शेठ पाटील हे देखील खुश असणार आहेत, कारण त्यांच्या संघाच्या मुख्य खेळाडूंना 9 बॉल मध्ये 30 काढल्यात. नाव आहे जीवित मात्रे. ताबडतोब सुरुवात पुन्हा एकदा दाखल झालेत अंगत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 3 दिल्या. 2 खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाले. असं वाटलं की दबाव टाकू शकतात ओवले बंगारपाडा टीम, परंतु ते जमलं नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 28 आल्या, त्यामुळे जो दबाव वाढवण्याची संधी होती विकेट मिळाल्यानंतर तो दबाव काहीसा दूर झाला.
चला मॅचला स्पीडअप द्या. वारंवार आम्ही ही सूचना खेळाडूंपर्यंत देतो. पंच आपण गांभीर्याने दखल घेऊया आणि प्रत्येक रात्रीमध्ये वेळ वाढताना पाहायला मिळाल्या. आज आपल्याला वेळेवरती स्पर्धा पूर्ण करायची. 5:08 पहिला बॉल पडला. अंगद आलेत. अंगद यांनी आतापर्यंत 7 बॉल टाकलेत खेळपट्टीवरती. 7 बॉल मध्ये फक्त 3च धावा दिल्यात. अंगद चांगली बॉलिंग करतात परंतु त्यांना साथ द्यावी लागणार आहे. आणखीन एका गोलंदाजाला चांगली बॉलिंग करावी लागेल. अद्याप रन्स वाचू शकतात. 40 धावेची आवश्यकता येणाऱ्या 23 बॉल मध्ये. अतिश गावंड हे देखील संघमालक आहेत ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे, जे भावी सरपंच मोठी जुईचे, काँग्रेसचा युवा नेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अतिश यावा आपण आणि इथे फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षकात तैनात. सोपा आणि साधा कॅच सहज पकडलाय. संकेत आय थिंक त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि धक्का लागले. तिसरा फलंदाज सुमित पाटील बॅक टू द आउट. प्रवास कठीण बनेल असं वाटलं कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये दबाव वाढवला बॅटिंग करत असताना, पण तू जसे अंगद आलेत विकेटचा सिलसिला त्यांनी कायम राखलाय. मगाशी 2 विकेट मिळाल्या, एक सांघिक यश मिळालं, रनआउटची विकेट. परंतु इथे संकेत रानडे यांच्या हातामध्ये सहज हा कॅच देऊन बसलेत सुमित. धक्का लागलाय. तिसरा नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात. सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय असा खेळाडू ज्यांनी अगदी पालघर जिल्ह्याचं नाव साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवलं. पालघर जिल्ह्याचा सुपुत्र धाकटी डहाणू तालुक्याचा प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. प्रीतम बारी उरण तालुक्यामध्ये आणि राधेच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जिद्द आणि चिवट परिश्रम करणारा खेळाडू म्हणून प्रीतम बारी ओळखले जात आहेत. का प्रीतम बारीच्या आज बारी क्रीडांगणाच्या आतमध्ये एक मोठी पारी सादर होईल का? टेनिस क्रिकेट विश्वामधील एक असं नाव आहे जे नेहमीच घोंगावताना पाहायला मिळालंय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रीतम बारी दाखल झालेत. प्रचंड मागणी असते प्रीतम बारी यांना. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा दर्जा पाहायला मिळाला, परंतु अंगद देखील कमी नाहीयेत. ते देखील आतापर्यंत यशस्वी राहिलेत. या स्पर्धेमध्ये 2 विकेट त्यांच्या बॉलिंग मध्ये प्राप्त झाल्यात. अंगद यांचा बॉल बाहेर वळाला. सावध पवित्रेनं बॅटिंग. पहिला बॉल प्रीतम बारी यांनी खेळून काढलाय. मिळेल एक सिंगल. ठाऊक आहे बचेंगे तो और लढेंगे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सेट व्हावं लागणार आहे. त्या खेळपट्टीवरती तुम्ही 4-5 बॉलचा अंदाज घ्याल तर बॅटिंग चांगली करू शकता. हे जीवितनं दाखवलं. सुरुवातीच्या 2-3 बॉल पर्यंत त्यानं वाट पाहिली आणि त्याच्यानंतर लगेच पुढच्या 6 बॉलमध्ये 28 काढल्या. सध्या ते खेळतात 9 बॉलमध्ये 30 वरती. प्रीतम बारी यांनी पहिल्या बॉलवरती सिंगल काढली. सध्या स्कोरबोर्ड वरती आपण 3 बाद 32 धाबा पाहतोय. 21 बॉल 39ची आवश्यकता. अंगद यांचा पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल. अंगद यांच्या ओव्हरला अगदी थोडासा मान देत आहेत. त्यांच्यावरती चान्स घेत नाहीयेत. आतापर्यंत अंगद यांनी 4 बॉल हाताळलेत. 4 बॉलमध्ये धावा काढूच दिल्या नाहीयेत. बाउंड्री स्ट्रोक मारू दिला नाहीये. मगाशी बाउंड्रीचं प्रमाण वाढलं. 4 षटकार पाहायला मिळाले, पण या ओव्हरमध्ये एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. प्रीतम बारी समोर स्ट्राईक एंड वरती. पालघर जिल्हा क्रिकेटचा जिल्हा. चर्चा करू आपण पालघर जिल्ह्याबद्दल देखील, परंतु सध्या प्रीतम बारी बॅटिंग आणि त्यांच्या समवेत अंगद पाटील. हे बॅटल चांगलं रंगेल. शॉर्ट पिच बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर टाकल्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. विपुल सर, पालघर जिल्ह्यानं लॉर्ड ऑफ शार्दूल हा खेळाडू दिला भारतीय विश्वाला. अगदी शार्दूल ठाकूर हा खेळाडू पालघर जिल्ह्यामधूनच येताना पाहायला मिळाला आणि त्याच पालघर जिल्ह्यामधील सध्या आपण प्रीतम बारी यांना पाहताय जे धाकटी डहाणूचे आहेत. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा अंगद यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल अंगद यांचा. चांगला बॉल यॉर्कर बॉल. त्याला सन्मान दिला. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतील तत्पूर्वी मिळेल एक सिंगल. 1-1 धाव. 1-1 धाव क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. कालच्या दिवसामध्ये रन्स हव्या तितक्या बनत नव्हत्या. बऱ्याच मॅचेस 38, 39, 42 अशा राहिल्या, परंतु इथे 2.5 बॉलमध्येच 35 बनल्यात. अद्याप येणाऱ्या 19 बॉलमध्ये 36ची आवश्यकता. मजा तर प्रणय सर तेव्हा येईल जेव्हा टेप बॉलचा वापर होणार आहे. काल ते पाहायला मिळालं. टेप बॉलवरती अनेक मॅचेस बदलताना पाहायला मिळाल्या. शॉर्ट पिच बॉल हा देखील बाहेर चालला. पहिल्या ओव्हरमध्ये जी लाईन पकडली ती सोडली नव्हती. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. मगाशी अंगद यांच्या बॉलिंग बद्दल आपण चर्चा केली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांचा टप्पा नियंत्रण साधणारा राहिला. स्टेन पेल ही स्पर्धा देखील अंगद खेळलेत.
पण तो स्टंपच्या मागे तुम्ही असा खेळाडू पाहताय जो रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील सांभारली गावच्या पंचांच्या अगदी जवळून बॉल मारल्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वरून खेळाडू पोहोचले. आय थिंक अजित त्या ठिकाणी होते टीमचे कॅप्टन. फील्ड करतील, एक मिळेल सिंगल. येणारे शेवटचे 18 बॉल मध्ये 37 काढल्यात. आता पुढच्या 18 बॉल मध्ये 34 काढत सामना जिंकावा लागणार आहे ग्रीष्मा 11 एसीसी मोठीजी संघाला. स्पर्धेचे आयोजक ज्यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, त्यांच्या समेत आपण सुनील शेठ मडवी साहेबांना देखील पाहताय. सूर्यकांत मडवी यांचं देखील आगमन आपण स्क्रीनवरती पाहताय. त्यांचं देखील स्वागत आहे. उरण पनवेल क्रिकेटची महासत्ता, मग अशा पण आयकॉन कर्णधार अनिकेत मोकलला देखील हा प्रश्न विचारला की 2 महासत्ता आहेत क्रिकेटमधील, उरण तालुका पनवेल तालुका. रायगडला याच 2 तालुक्यांनी मोठमोठे खेळाडू दिले आणि रायगडचं क्रिकेट बहरताना उरण पनवेलची भूमिका फार मोठी राहिली. या 2 तालुक्यांच्या क्रिकेटला एकत्रित केलंय आयोजकांनी, त्याबद्दल आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूया. आणि की त्यांनी देखील एक सांगितलं की ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही फार उत्साहित होतो, कधी जाऊ क्रीडांगणामध्ये, कधी खेळू. 7 दिवसाची त्यांनी प्रतीक्षा केली, 8व्या दिवसामध्ये त्यांना खेळायचं होतं. आज मजा येईल. आज लॉट्स देखील तेवढाच चांगल्या. पुढच्या मॅच मध्ये साईश मात्रे जे जासईचे आहेत, स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासई, दुसरीकडे रॉकस्टार आवरे टीम अनिकेत मोकल साईचा खेळाडू, ज्यांच्या टीम मध्ये आपण काबा कमलेश यांना पाहणार आहोत आयकॉन, आणि दुसरीकडे विवेक शेलार साईश यांच्या टीम मध्ये खेळणार आहेत. ही देखील संकल्पना विपुल सर आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. खेळाडूंपर्यंत आपण संवाद साधतो, अगदी खेळाडूंपर्यंत माईक पोहोचवला जातो आणि त्याच्यानंतर खेळाडू आपल्यासोबत जॉईंट होतात. ज्या IPL मध्ये आपण पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंट्स कार्य फार मोठं राहिले या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअरचा वापर देखील केला जातो, टेप बॉलचा वापर. चला घाई करा, चला फिल्डिंग करणारी टीम आम्ही विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून. 5:08 सामन्याला सुरुवात झाली, 6:19 होत आहेत. 1 तासाहून अधिक वेळ निघालाय विपुल सर. अद्याप 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 34 मॅच. चला जास्त प्रमाणात घाई करावी लागेल. रजत यांच्याकडे आपण जाणार आहोत. आज मायक्रोफोन वरती ते आपल्यासोबत जोडले जातील. अनेक खेळाडूंना हा प्रश्न मॅच स्टार्ट असतानाच प्रश्न आपण विचारलेत, कारण पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट होतील रजत मुंडे. 18 बॉल 34. बाय माईक घेऊन पोहोचलेत रजत यांच्या समेत. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता. विघ्नेश, क्या बात आहे. 18 बॉल 34 मॅच. मग आपण उल्लेख केला की टेप बॉल आला तर कदाचित तो सामन्यामध्ये वेगळा बदल निर्माण करू शकतात, कारण टेप बॉलनं ते दाखवले या स्पर्धेमध्ये. आपल्यासोबत जॉईंट होणार आहेत अर्थातच रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सांभारली गावचे रजत मुंडे, संपूर्ण भारत विश्वामधील आयकॉन खेळाडू, ज्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. ग्रामीण बिग बॅशची स्पर्धा विपुल सर आठवते, जिथे मालिकावीरची 4 व्हीलर कार रजत मुंडे यांनी जिंकली. कोलकाता सारख्या संघामध्ये ISPL ते खेळले. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या संघामध्ये त्यांनी नेतृत्व केलं. मिस्टर कन्सिस्टन्सी जॉईंट आहेत आपल्या समेत. रजत माईक वरती जोडले गेलेत. 18 बॉल 34. काय म्हणाल, विकेट किती गरजेचे आता या क्षणाला? नक्कीच जीवितदाची विकेट इम्पॉर्टंट आहे आता. आणि आता बघू, आता कमीत कमी मध्ये रोखायचा प्रयत्न असेल. जीवित यांची विकेट फार महत्वाची असा उल्लेख केला. अर्थातच रजत यांनी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. आपल्या समेत रजत जोडले जातील. साहिल उलवेकर हे त्यांना पाहायला मिळतात. साहिल उलवेकर यांचा पहिला बॉल स्टंपच्या बाहेर चालला. रजत, काय म्हणाली संकल्पना ऍज अ आयकॉन, संपूर्ण भारताचंच लक्ष लागलंय टेनिस क्रिकेट वरती आणि ही स्पर्धा तुम्ही खेळताय, 4 व्हीलर कार आहे, काय म्हणाल, आयोजन कसं वाटतंय? नक्कीच खूप सुंदर आयोजन वाटतंय, कारण या टुर्नामेंट साठी खूप एक्साइटेड होतो आणि फायनली आज खेळायला आले, खूप एक्साइटेड.
सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची. रजत हेच सांगतायत, परंतु सध्या त्यांना जेबीची विकेट हवी आहे, जो त्यांनी मगाशी उल्लेख केला. 18ला सध्या 33. पहिला बॉल टेप बॉलचा वापर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय, बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड्री पार. 4 रन. 42 धावा बनल्यात. विकेट्स आल्याने तर सामना कठीण बनेल हे रजत यांना देखील ठाऊक आहे. रजत, अनेक स्पर्धा तुम्ही खेळत असता, किती महत्वाचा रोल असतो जेव्हा ऍज अ आयकॉन तुम्ही खेळता? रोल सिंपल असतो, फक्त यांना चांगला मोठे मोठे आणि प्लेअर पण खूप चांगले करतात, तर मजा वाटते खेळायला आयकॉन. मागील बॉल वरती चौकार आला. रजत जॉईंट आहेत आपल्या सोमेत. पुढचा बॉल यावेळी दिशाहीन बॉल, ते बॉल मागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, रोखणं कठीण बनलंय, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. +4 रन टोटल 5 धावा प्राप्त झाल्यात. स्कोर आता आगे कुच करत असताना पाठलाग सोपा बनलाय. रजत पोहोचतायत गोलंदाजांपर्यंत. इथे धावा वाचवणं कठीण बनले. टेप बॉल न रन्स येत आहेत. या ओव्हरमध्ये धावा आल्यात, पाहू शकता बराच बाहेर बॉल. सध्या मायक्रोफोन वरती जॉईंट आहेत रजत आणि ते पोहोचलेत गोलंदाजावर समोर. सध्या परिस्थिती फार बिकट आहे आणि रजत हेच सांगतायत की ही लाईन चालणार नाहीये, या टप्प्यावरती बॉल चालणार नाही, तो जास्त प्रमाणात बाहेर जातो. तुम्ही टेप बॉल न बॉलिंग करताय. टेप बॉल अर्थातच प्रेक्षकांना देखील ही माहिती आपण पोहोचूया. टेप बॉलचा वापर आपण या स्पर्धेमध्ये करतो. चला, टीम मीटिंग जास्त नाहीये, वेल वाढत चालल्या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा देखील अनुमान लावण्यात आला, हा देखील अभ्यास केला आयोजकांनी की जास्तीत जास्त 9 खेळाडू ISPL उरण तालुक्यातील खेळाडू खेळणार, हा विश्वास आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीला. उरण तालुक्यामध्ये टॅलेंटची कमतरता नाहीये विपुलजी, आणि चांगली सध्या स्पर्धा आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल उल्वेकर. धावा जास्त प्रमाणात खर्च झाल्यात. 17 बॉल 24 धावेचं समीकरण. 17 चेंडू 24 धावा. चला, घाई करा, वारंवार मी या गोष्टीचा उल्लेख करतो. पुढचे दोन्ही संघ तयारीत आहेत, रॉकस्टार आवरे आणि जासिंग अनंत स्ट्रायकर्स. यावेळीचा बॉल बॅटची एज, जीवित यांना मैदान सोडावं लागणार आहे. रजत यांची मोठी चर्चा फायद्याचीच ठरली आहे आणि आता ते विकेट मिळाले. रजत पुन्हा एकदा जॉईंट होतील आपल्या समेत. रजत, जी विकेट तुम्हाला हवी होती, रजत आपल्यासोबत होते जॉईंट.